पुन्हा एकदा वेलकम. मी रोहिदास शेकाड, उपशिक्षक, स्थानिक कृषी शिक्षण संस्था हडपसर संचालित रचना विद्यालय होळकरवाडी या ठिकाणी मी अध्यापनाचं काम करतोय. तर या प्रकरणामध्ये आपल्याला गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हा भाग एक आपण आत्ता म्हणजे मागच्या सेशनमध्ये पाहिलेला आहे. वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल हा भाग थोडासा झालेला होता. त्यानंतर त्याच्यानंतर केपलरचे नियम आपण पाहिलेले आहे. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. आता त्याच्यामधलाच भाग आपण पाहणार आहे, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. आणि पुढच्या सेशनमध्ये मुक्त पतन आणि मुक्ती, वेग, वजन, वस्तुमान मधला फरक. आज आपण एक समान वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बलाचे परिमाण काय आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड इफेक्ट ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. याच्या आधी आपण आधीच्या सेशनमध्ये काही ॲनिमेशनच्या माध्यमातून काही घटक पाहिलेले होते. तर आता समजा एक वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे, अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असते, हे आपण पाहिलेलं आहे. आता हे पाहत असताना त्याच्यावर नेमक्या काय घटक परिणाम होतात. तर या वस्तूचे वस्तुमान जर आपण यम घेतलं, हे मागच्या सेशनमध्ये आपण थोडंसं रिव्हिजनमध्ये पाहिलं होतं, पण हे घेणं गरजेचं आहे कारण आवश्यक आहे. वस्तुमान यम म्हणजे त्याचं मास यम आपण घेतलं, त्याच्या कक्षेची त्रिज्या रेडियस आरने व तिची चाल स्पीड फीने दर्शवली. म्हणजे वस्तुमान मास यम, त्याची त्रिज्या रेडियस आर अँड स्पीड म्हणजे त्याची चाल आपण व्ही या अक्षराने दर्शवली. तर या बलाचे परिमाण एम व्ही स्क्वेअर अपॉन आर म्हणजे एम व्हीचा वर्ग अपॉन आर एवढे असते. हे गणिती क्रियेद्वारे आपल्याला दाखवता येतं. आता इथं एक केपलर्स लॉ मध्ये प्लॅनेटरी मोशनमध्ये आपण पाहतो की सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतो. सन सूर्य हा त्याच्या एका नाभीवर असतो आणि ग्रह उपग्रह त्याच्या भोवती सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतात. हे केपलरने सांगितलेलं आहे. आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल, म्हणजे तो त्याच्या ऑर्बिटल मोशनमध्ये फिरत असेल, तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल हे काय असणार आहे, तर एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर असले पाहिजेत. म्हणजे एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हे त्याचं म्हणजे अभिकेंद्रीय बल असलं पाहिजेत. आता इथं यम हे त्या ग्रहाचे वस्तुमान आहे, म्हणजे मास ऑफ द प्लॅनेट यम अँड व्ही ही त्याची चाल आहे, स्पीड आर रेडियस आहे. ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजे ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर. त्याची चाल आपण जर आता त्याचा आवर्तकाल तिसऱ्या नियमामध्ये पाहिला होता टी, म्हणजे सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी, व त्रिज्या आपण त्या ठिकाणी त्रिज्या वापरून काढू शकतो. आता त्याच्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला चाल इज इक्वल टू म्हणजे कापलेले अंतर भागिले त्यासाठी लागलेला काल, म्हणजे स्पीड इज इक्वल टू आपण येता 9वीलाच ही म्हणजे सूत्र पाहिलेलं आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन पिरियड, ह्या सूत्राप्रमाणे आपण पुढं त्याची किंमत काढू शकतो. आता एका ग्रहाने परिक्रमेत पार केलेले अंतर म्हणजे पूर्ण वर्तुळाकार कक्षेत फिरत असताना त्याचा जो परिघ आहे सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर, आर इज इक्वल टू सूर्यापासूनचे त्याचं अंतर. त्यासाठी लागलेला जो आवर्तन काल आहे टी. आता व्ही इज इक्वल टू कक्षेचा परिघ आपण आवर्तकाल, त्याने तेवढं कक्षेचा परिघ म्हणजे तेवढं अंतर त्याने कव्हर केलेलं आहे, ते त्याने कव्हर केलेलं जे अंतर आहे तो परिघ आहे, म्हणजेच 2 पाय आर. आणि त्यासाठी लागलेला आवर्तकाल म्हणजे जो पिरियड आहे त्याचा तेवढं अंतर कव्हर करण्यासाठी लागलेला कालावधी टी, म्हणजे व्ही इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी. देन एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आपण अगोदर पाहिलेलं सूत्र एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ह्या व्हीच्या जागेवर आता व्हीची किंमत आलेली आहे 2 पाय आर अपॉन टी. ह्या व्हीच्या जागेवरती किंमत आपल्याला ती टाकायची. लक्ष द्या.
आता हा जो व्ही आहे ह्या व्हीच्या व्ही स्क्वेअर आहे, व्ही स्क्वेअरच्या जागेवर आपल्याला 2 पाय आर अपॉन टी किंमत टाकायची. ही जर किंमत आपण टाकली तर आपल्याला सूत्र मिळणार आहे एम इन ब्रॅकेट 2 पाय आर अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर आणि ह्या सर्वांना डिवाइड बाय आर आहे. आता हे सोडवल्यानंतर आपल्याला सूत्र काय मिळणार आहे मी या बाजूला दाखवतोय. एम आहे तसाच राहणार आहे. आता 2चा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर अँड आर स्क्वेअर इन ब्रॅकेट कंप्लीट अपॉन टी स्क्वेअर अँड ऑल डिवाइड बाय आर. आता ह्या ज्या किमती आहेत ह्या किमती आपण पुढं पाहणार आहे की एफ इज इक्वल टू, आता एफची किंमत आपल्याला काय मिळाली, एफ इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर अपॉन आर. नेक्स्ट एफ इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट 2 पाय आर अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन आर. देन एफ इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट 2 पाय आर ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर इंटू 1 अपॉन आर. आता इथं आपल्याला मी मग पाठी आत्ता दाखवल्याप्रमाणे ह्याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. 4 एम पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर इंटू 1 अपॉन आर. हा 1 अपॉन आर त्याला भागिले तो भागिले उलटून गुणिले आपण केला. आता या ठिकाणी काय होणार आहे तर हा आर इथला जो आहे तो आर आणि आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरने आपण डिवाइड या ठिकाणी केलं आणि टी. तर इथला आर एक कॅन्सल इथल्या आरला झालेला आर स्क्वेअर आलेला होता, इथला आर आणि हातला एक आर कॅन्सल झालेला आहे म्हणजे फक्त आर राहिला होता. आपण अंशाला आणि छेदाला आर स्क्वेअरने गुणलं आणि आर स्क्वेअरने भागलं तर मूळ किंमत काय बदलत नाही. म्हणून एफ इज इक्वल टू 4 एम पाय स्क्वेअर आर अपॉन आर स्क्वेअर. इथला आर स्क्वेअर जो आहे तो आर स्क्वेअर इथं घेतला आणि इथला जो टी स्क्वेअर आहे तो टी स्क्वेअर इकडे घेतला कारण आपल्याला पुढं त्याप्रमाणे बदल करायचा आहे. आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर ही जी किंमत आहे ही किंमत आपण कुठंतरी पाठीमागं केपलरचे 3 नियम अभ्यासताना ही किंमत आपल्याला आलेली होती. तर ती किंमत आपण आर क्यूब इथला आर इथला जो आर आहे हा आर आणि इथला आर स्क्वेअर म्हणजेच आर क्यूब झाला. इथला आर स्क्वेअर जागेवर राहिला आणि टी स्क्वेअर. मग आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर हे केपलरच्या नियमाच्या 3ऱ्या नियमामध्ये आपण पाहिलेलं होतं. तर आता पुन्हा एकदा ह्याच्यातली जी सूत्र आहेत ती सूत्र परत एकदा कसे आलेत ते पहा. एफ इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट 2 पाय आर अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर एम 2 पाय आर ब्रॅकेट स्क्वेअर टीचा स्क्वेअर केला इंटू हा जो आर आहे तो आर असा आपण भागिले आर असतो आणि भागिले उलटून गुणिले केल्यानंतर तो 1 अपॉन आर आला. मग 4 एम पाय स्क्वेअर आता केपलरच्या 3रा जो नियम आहे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के हे स्थिर किंमत आहे. म्हणून एफ इज इक्वल टू 4 एम पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू के म्हणजे टी स्क्वेअर ही जी किंमत आहे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब ह्याच्याबरोबर के घेतली के स्थिरांक म्हणून एफ इज इक्वल टू 4 एम इंटू पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर के म्हणजे ही जी किंमत आहे ह्याच्या ऐवजी आता इथं हे टी स्क्वेअर अपॉन क्यूब म्हणजेच टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब केल्यानंतर ह्याची किंमत बरोबर 1 अपॉन के येईल आणि ही आलेली 1 अपॉन के किंमत इथं टाकली आणि एफ इज इक्वल टू 4 एम पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू के. पण 4 एम पाय स्क्वेअर अपॉन के हा स्थिर आहे. ह्याची जी किंमत आहे 4 एम पाय स्क्वेअर इंटू के ही जी किंमत आहे ही किंमत एवढी स्थिर आहे.
म्हणून इथं काय राहणार आहे शिल्लक, तर एफ बरोबर, आता हे जे चिन्ह आहे हे चिन्ह स्थिरांकामध्ये जाणार, म्हणून एफ इज इक्वल टू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r². हा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर पुढं म्हणजे सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्री बल हे जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. आता हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असा न्यूटनने निष्कर्ष काढला. आता न्यूटनने काय निष्कर्ष काढला, तर आतापर्यंत आपण पाहिलं प्रकरणाची सुरुवात केलेली, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, केपलरचे नियम काय आहेत, वर्तुळाकार गती म्हणजे काय, अभिकेंद्री बल म्हणजे काय, ह्याचे सर्व घटक आपण पाहिलेले आहेत. आणि त्याने असा निष्कर्ष काढला की अभिकेंद्री बल हे जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. गुरुत्वाकर्षणाचे बल निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते, परंतु ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रण, क्षीण म्हणजे एकदम अल्प कमी प्रमाणात असते, पण तेच कमी प्रमाणात असलेलं बल सुद्धा विश्वाचं पूर्ण नियंत्रण करतं. हे न्यूटनने सर्व जगांसमोर मांडलेलं आहे आणि त्याच्यानुसारच पुढचं सर्व विश्व कसं चालतं हे त्यावरून त्यांनी दाखवून दिलं. हे विश्वाचे भवितव्य निश्चित करते. ग्रह, तारे व विश्वातील इतर घटक यांच्या प्रचंड वस्तुमानांमुळे ते शक्य हवे होते. म्हणजे ग्रह आणि ताऱ्यांचं, विश्वातील इतर जे खगोलीय वस्तू आहेत या खगोलीय वस्तूंचं वस्तुमान हे प्रचंड आहे आणि त्याच्यामुळं हे आपल्याला शक्य झाल्याचं दिसून येतं. आता थोडंसं डोकं चालवायचं. टेबलावरील दोन वस्तूंमध्ये, टेबलावर दोन वस्तू ठेवल्या तर तुम्ही पाहता त्या वस्तू आपल्याला हलताना दिसत नाही, आहे तशाच दिसतात. तुमच्या व तुमच्या शेजारी बसलेल्या तुमचा मित्र, तुम्ही स्वतः, तुमचा शेजारी बसलेला मित्र, यामध्ये गुरुत्व बल असेल काय? विचार करा. जर असेल तर मग तुम्ही दोघं एकमेकांकडे सरकले का जात नाहीत? म्हणजे त्यांच्यामध्ये कोणतं तरी बल असलं पाहिजेत आणि ते एकमेकांकडे का सरकले जात नाहीत? आपण आहे त्याच ह्याच्यामध्ये का राहतो? तर मित्रांनो, होय, त्यांच्यामध्ये काहीतरी बल आहे. वस्तू व टेबल यामध्ये घर्षण बलामुळे दोन वस्तू एकमेकाकडे सरकल्या जात नाहीत. तसेच आपण आता आपला मित्र व जमीन यामध्ये घर्षण बलामुळे आपण व आपला मित्र एकमेकाकडे सरकले जात नाही. त्यांच्यामध्ये घर्षण बल आहे. ते कालांतराने जर तिथंच राहिले आणि काही वर्ष गेल्यानंतर सुद्धा ते एकमेकाकडे सरकलेले हळूहळू दिसून येतील. हे भूगोलमध्ये तुम्ही शिकता की वेगवेगळे जे खंड आहेत त्या खंडांमधले पूर्वीचे जे भाग आहेत ते भागसुद्धा बदल होताना, पण त्यासाठी अनेक वर्ष कालावधी जावा लागतो. आता पुढं की समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी पाहण्यासाठी आपण समुद्रकिनारी जात असतो, पण त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही की नेमकं त्या चंद्राच्या वेगवेगळ्या कलेप्रमाणे भरती आणि ओहोटीमध्ये कसा बदल होतो. तर भरती ज्यावेळेस येते त्यावेळेस हा जो भाग दाखवलेला लंबवर्तुळाकार, त्याच्यामध्ये चंद्राचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे त्याच्यामधून ह्या ठिकाणी समुद्रामध्ये जी भरती आणि ओहोटी येते ते गुरुत्वाकर्षण बल आणि किरणोत्सारी बल या दोन बलांमुळं ते घडत असतं. आता ते एक ॲनिमेशन आहे, त्या एक चित्र पहा. याच्यामध्ये जी भरती आणि ओहोटी येते त्या भरतीच्या वेळेस आकार कसा होतो ह्याचा आणि त्यावेळेस भरती आणि ओहोटी कशी येते ते आपण पाहूया. आता इथं ॲनिमेशनचं एक चित्र दिसतंय की त्यावेळेस भरती आणि ओहोटीमध्ये कशा पद्धतीने चंद्राच्या कलेप्रमाणे कसा बदल होतो. अमावस्याची भरती असेल, ओहोटी असेल, चंद्राच्या पौर्णिमेची भरती ओहोटी असेल, ह्या बदल दिसतो. कधी वेळेस कमी असते, दिवसातून 2 वेळा ही भरती आणि ओहोटी चालू असते. त्याच्याच एक भाग म्हणून आपण पाहतोय की मून आणि त्याच्या ज्या फेजेस आहेत त्या कशा बदलल्या की इथं भरती ओहोटीमध्ये कसा बदल होतो त्याचा तुम्ही भूगोलमध्ये अभ्यास केलेला आहे आणि इथं तुम्हाला त्या
ह्या ठिकाणी आपल्याला फक्त त्याचं गुरुत्वाकर्षण बल ग्रॅव्हिटेशनल फोर्स हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे, म्हणून या ठिकाणी भरती ओहोटीचा भाग अभ्यासासाठी घेतलेला आहे. तर आपल्याला माहीत आहे का तुम्हाला की भरती ओहोटीमध्ये काय काय होतं? तर भरती आल्यानंतर कसा भाग दिसतो आणि ओहोटी आल्यानंतर भाग कसा दिसतो? तर समुद्रात नियमितपणे येणाऱ्या भरती ओहोटीबद्दल आपल्याला माहिती आहे, पाहतो, अनुभव घेतो. एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने 2 वेळा वाढते व कमी होते. वेगवेगळ्या स्थानावर भरती आणि ओहोटीच्या वेळा ज्या आहेत त्या वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. आता समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते. या बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यात फुगोटा म्हणजे पाण्यामध्ये एक फुगोटा तयार होतो. त्यामुळे स्थानावर जिथं फुगोटा तयार होतो त्या स्थानावर भरती येते आणि त्या स्थानापासून आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 90 अंश कोन असलेल्या पृथ्वीवरील स्थानावर म्हणजे इथं पृथ्वीवर जे स्थान आहे त्या स्थानावर पातळी कमी होते आणि त्या ठिकाणी ओहोटी म्हणजे इथला भाग दबल्यासारखा दिसतो, तिथं ओहोटी असते आणि हा फुगोटा दिसतो. म्हणजे हा जो भाग दिसतोय मी आता लाल अक्षराने दाखवलेला किंवा इथं त्यावेळेस भरती असते आणि त्याच वेळेस दुसऱ्या क्षणाला इथं ओहोटी असते. हे आपल्याला भरती आणि ओहोटीच्या बद्दलची माहिती ह्याच्यावरून दिसून येते. चंद्र जसा फिरतो तसा भरती आणि ओहोटीचा सुद्धा क्रम बदलत असतो. म्हणून दिवसा कारण पृथ्वी भोवती चंद्र फिरताना त्याची जी परिभ्रमण कक्षा आहे त्याच्यावरून ते ठरलेलं असतं. आता पुढं आपण पाहतोय की इथं पृथ्वीचे गुरुत्वीय बल अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स सफरचंद वरून पडलं, न्यूटनना हा सूत्राचा शोध माहीत लागला आणि समजा एखादा ग्रह फिरत आहे सूर्याभोवती आणि त्याची परिभ्रमण किंवा पृथ्वीभोवती फिरत त्याची परिभ्रमण कक्षा पृथ्वी इथं आहे, ती पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि त्याच्याभोवती समजा चंद्र फिरतोय. तर त्यावेळेस त्यांच्यामध्ये जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे मग कोण करतं तर ती पृथ्वी त्याला आकर्षित करत असते. तर क्षितिज आता इथं काही प्रश्न आपल्याला निर्माण पडले पाहिजेत आणि ते प्रश्न कशा पद्धतीने आहेत ते पाहू. क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकलेला दगडाचा वेग एक समान आहे काय? की तो कालानुसार बदलेल? कशा प्रकारे बदलेल? तो दगड सतत वर का जात नाही? थोड्या उंचीवर जाऊन तो परत खाली का पडतो? त्याची कमाल उंची कशावर अवलंबून असते? तर ह्या घटकांमधून आपण पाहणार आहे की नेमकं ह्याच्यामध्ये काय काय घडतं ते. आता या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते, म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते, म्हणून त्या बलामुळे वस्तू क्षितिजलंब दिशेत सरळ खाली पडते. तसेच आपण जेव्हा एखादा दगड क्षितिजलंब दिशेने सरळ वर फेकतो तेव्हा ते बल त्याला खाली खेचत असते, त्याचा वेग कमी करते. आता सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने शून्य होतो व त्याच बलामुळे दगड खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो. जरा डोकं चालवा. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू प्रत्येक इतर वस्तूला आकर्षित करते. म्हणजेच पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचते, सफरचंदही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते. मग सफरचंद पृथ्वीवर का पडते? पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही? आता ह्या प्रश्नाचे उत्तर आपण पाहू. पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. पृथ्वी भौतिक परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहाच्या बाबतीतही हेच घडतं. म्हणून चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात, त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते, परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर पडत नाहीत. असे का होते? तर चंद्र आणि कृत्रिम उपग्रहांच्या कक्षेतील वेगामुळे असे होते. हा वेग नसता तर पृथ्वीवर तो उपग्रह पडला असता. आता पहा पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. इथं ॲनिमेशनच्या साहाय्याने दाखवलं की ते एक सरळ रेषेमध्ये वरची वस्तू खाली आल्याची आपल्याला दिसते. इथं सुद्धा वर आपण एखादा बॉल टाकला किंवा ही केलं दाबला खाली तर तो खाली येतो आणि परत तो उसळी घेत असतो.
तर पृथ्वीचे गुरुत्व त्वरण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते आणि या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते. यास पृथ्वीचे त्वरण म्हणतात आणि ते जी या अक्षराने दाखवतात. हा जी जो आहे त्या जी या अक्षराने दाखवतात. तर त्वरण ही एक सदिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजेच क्षितिज लंब दिशेत असते, हे आपण पाहिलेलं आहे. तर ते जी या अक्षराने दाखवतात. आता विचार करा की पृथ्वीचे गुरुत्व त्वरण नसते तर काय झाले असते. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झालेले असते. तर कोणतीही वस्तू पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षणाने आकर्षित झाली नसती. जीचे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते. तर जी कोणत्याही दोन वस्तूंमधील गुरुत्व बल आता आहे त्याच्या दुप्पट झाले असते, तर पृथ्वीचे गुरुत्व त्वरणही दुप्पट झाले असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जीचे मूल्य न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून आर, इथं आर आहे, अंतरावर असलेल्या एम वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल एफ व त्या वस्तूचे त्वरण जी यांची खालीलप्रमाणे आपल्याला ते काढता येतं. तर एफ इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर, इक्वेशन नंबर 3. एफ इज इक्वल टू एम जी, हे वस्तुमान म्हणजे त्याचा बल जे आहे ते बल फोर्स इज इक्वल टू एम इंटू जी 4, चौथं इक्वेशन. आणि समीकरण, आता पहिली जी इक्वेशन आहे ती इक्वेशन अगोदरच्या घटकामध्ये ती आलेली आहेत. 3 आणि 4 वरून आपण असं म्हणू शकतो की जी, हा जो जी आहे त्या जागेवर एफची किंमत जी एम अपॉन आर स्क्वेअर, हे पाचवं इक्वेशन आपल्याला मिळालं. म्हणून वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थित असेल तर आर इज इक्वल टू म्हणजे लहान आर बरोबर कॅपिटल आर, पृथ्वीची त्रिज्या म्हणून पृष्ठभागावरील जीचे मूल्य आपल्याला खालीलप्रमाणे दिसेल. म्हणून जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर, इथल्या आरच्या जागेवर आर स्क्वेअर आला, इक्वेशन 6. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थित असेल तर आर इज इक्वल टू आर, पृथ्वीची त्रिज्या, म्हणून आपण जीचे मूल्य ते घेतलेलं आहे. आता जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻⁻11 इंटू 6 इंटू 10⁻24 अपॉन 6.4 इंटू 10⁻6 ब्रॅकेट स्क्वेअर. हे इक्वेशन आपण जर सोडवलं तर लक्ष द्या, इथं 10चा वजा 11वा घात आहे. पाया समान असल्यानंतर घातांकांची बेरीज होते आणि इथला जर 10चा 24वा घात घेतला आणि छेदस्थानी आपण हे पहा 6.4 बाजूला ठेवू, 6.67 बाजूला ठेवू, 6 बाजूला ठेवू आणि आपण ह्या घाताचा घात जर असेल तर 6×2 12 होतील, म्हणजे 10चा 12वा घात होईल. लक्ष द्या, हे जर आपण वरती घेतलं तर हे अशा पद्धतीने आपल्याला होईल. 10चा वजा 11वा घात गुणिले 10चा 24वा घात गुणिले 10चा वजा 12वा घात. मग आता वजा 11 आणि वजा 12 वजा 23 होतील. मग असं आपल्याला मांडता येईल की 10चा वजा 23 अधिक 24 म्हणजेच काय येणार आहे, 10चा 1 पहिला घात येईल. मग आता आपल्याला काय राहिलं आता आकडेमोड करताना 6.67 इंटू 6 इंटू 10 अपॉन 6.64. मग हे जर आपण आकडेमोड केली, आता सोपं झालं. आता सोपं झाल्यानंतर इथं 60 जरी आपण केलं आणि हे कॅन्सल केलं
तर आता सोपं झालं, इथले 2 पॉईंट काढून टाकायचे, 2 पॉईंट काढून टाकायचे, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल 667 गुणिले 60 भागिले 664. मग आता हा जर भागाकार केला तर तो भागाकार साधारणतः 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर आल्याचा आपल्याला दिसून येईल. या पद्धतीने जी ची व्हॅल्यू लक्षात ठेवायचं 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे तोरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान m व तिची त्रिज्या r वर अवलंबून असते, म्हणजे वस्तुमान आणि पृथ्वीची म्हणजे त्रिज्या, म्हणून हे पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते, म्हणून वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ते अवलंबून नसते. तर अशा पद्धतीने आज आपण हा भाग पाहिलेला. या भागामध्ये आपल्याला जे काही महत्त्वाचा जो भाग आहे त्याच्यामधले जे काही प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत त्या प्रश्नांवर आपण घरी आज हे प्रकरण व्यवस्थित वाचा. थोडंसं संकल्पना नवीन असल्यामुळं समजायला सोपं जातं. मग आता काही प्रश्न आपण हे पाहूया की हातात धरून ठेवलेली वस्तू सोडून दिल्यास ती खाली का पडते. तर मित्रांनो, वस्तू हातात धरून ठेवलेली असताना वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हातात धरणाऱ्या व्यक्तीचे विरुद्ध दिशेने समान परिमाणाने ते बल लावून संतुलित केलेले असते, म्हणून वस्तू हातातून सोडून दिल्यास वस्तूवरील पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे ती खाली पडते. आता जी चे मूल्य पडणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून आहे का. तर जी चे मूल्य पडणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नसते. त्याचे कारण पृथ्वीचे वस्तूवर प्रयुक्त केलेले गुरुत्व बल त्याच्या वस्तुमानाशी समानुपाती असते. या ठराविक बलामुळे वस्तूत निर्माण झालेले त्वरण वस्तूच्या वस्तुमानाशी व्यस्तानुपाती असते. त्याच्यामुळे जी चे मूल्य पडणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून आहे हे आपल्याला दिसून येते. तर आता वस्तुमान आणि पुढचं वजन जो भाग आहे तो आपण पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. आता ह्याच्यामधले जे प्रश्न आहेत पुस्तकामध्ये हे केलेले त्याच्यावर काही उदाहरणं आहेत. आत्ताचं ही जी ची किंमत आपण काढली, ह्या जीच्या किमतीवर आणि अगोदरच्या काही भागावर तुम्हाला अनेक उदाहरणं सोडवायची आहेत. उदाहरणांचा सराव आपण पुढच्या एका सेशनमध्ये सर्व त्यातली उदाहरणं आणि सोप्या पद्धतीने कशी ती सोडवता येतील, पटकीने कशी सोडवता येतील. आता मी पाहिलं की तर आकडेमोड जर करत बसलो असतो तर आपल्याला बराच वेळ अजूनही गेला असता, पण ह्याच्यासाठी काही त्याच्या ट्रिक्स आहेत. त्या ट्रिक्स आपण आणि त्याची क्लुप्त्या आपण जर ह्याच्यामध्ये वापरल्या तर उदाहरण फास्टपणे आपल्याला सोडवता येतं. तर मित्रांनो, पुढचा जो सेशन आपल्याला होणार आहे तो वर्ग समीकरणे, क्वाड्रॅटिक इक्वेशन, काल सुरू झालेला भाग आहे तो पुढं कंटिन्यू होणार आहे. त्यानंतर पुढं सर्कल एक भाग 2 मधलं, गणित भाग 2 मधलं होणार आहे. ते पुढच्या एक दुसरे तज्ज्ञ शिक्षक घेणार आहेत आणि आज ट्रिग्नॉमेट्री हे कडेकर सर घेणार आहेत. तर ह्यासाठी मी ह्या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो. तुम्ही सर्वजण ह्या ठिकाणी लाईव्ह राहिला पाहिला त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. आमच्या पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ असेल, आमचे शाळातले विद्यार्थी असतील, ह्यासाठी आपण सर्वांनी ते ऐकून घेतलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आपल्याला ह्या ठिकाणी लाईव्ह जो सेशन आहे त्याला लाईक्स करायचे, शेअर करायचे आपल्या मित्रांना आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे, म्हणजे आम्हाला पुढचे तुम्हाला लाईव्ह सेशन दाखवणं सहज सोपं होणार आहे. धन्यवाद. आता तुमच्या जर काही चार्ट्समध्ये काही भाग असतील तर तो आपण पाहणार आहे. काही कुणाच्या जर सूचना असतील, काही जर प्रश्न असतील तर तुम्ही या ठिकाणी मांडू शकता, उपस्थित करू शकता. जर काय कुणाचं नसेल तर आपण या ठिकाणी सेशन हा बंद करू आणि पुढचं जे होणार आहे ते पुढचा तो सेशन आपण एक 10 मिनिटामध्येच क्वाड्रॅटिक इक्वेशन सुरू करणार आहे. तोपर्यंत कुणी जाऊ नका. तुम्हाला जी लिंक पाठवलेली आहे त्या लिंकवर तुम्हाला ते पाहायला मिळेल. मग तोपर्यंत आपण ह्या ठिकाणी कुणाचे काही
प्रकरणाची इथं सांगितले प्लीज टेल मी पेज नंबर. तर आता आपलं जे पुस्तक आहे पहिलं ग्रॅव्हिटेशनल, तर त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण प्रकरणामध्ये तुम्ही जर वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला त्याचे सर्वच पेज नंबर वगैरे मिळतील. फक्त लाईन टू लाईन अभ्यास करा मित्रांनो. प्रकरण तसं पाहिलं समजून घेतलं तर फार सोपं प्रकरण आहे. फक्त त्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना नीट व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे अडचण येणार नाही. तर या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार, शुभ सकाळ आणि सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. पुढचा सेशन तुम्ही पहा.